हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. सो आज मला सुट्टी आहे आणि मम्मी पण आले आज. सो मम्मी आज काय बनवायचं? आज तिळाचे लाडू बनवायचे आहे. तुला सुट्टी आहे ना? हां, सो आज आम्ही तिळाचे लाडू बनवणार आहेत. मकर संक्रांती पण येते, सो त्याच्या अगोदरच आम्ही तिळाचे लाडू बनवून ठेवतो. आणि सो तिळाचे लाडू बनवायला सामग्री लागणार आहे. हे तीळ आहेत भाजून घेतलेले, भाजून घ्यायचे, सॉरी, हे तीळ आहेत भाजून घ्यायचे. हे चणा डाळ आहे, शेंगदाणे आणि बारीक गूळ. आपण पहिला भाजून घ्यायचं एका कढईमध्ये. हां, प्रॉपर सो मी भाजून घेते. मिक्स करायचं म्हणजे जळू नये म्हणून चमच्याने हलवून घ्यायचं. सो गाईज, आम्ही गूळ जे आहे ना ते चिक्कीचं नाही वापरत, साधा गूळ वापरतो. चिक्कीच्या गुळाने खूप जास्त कडक होतात लाडू, सो आम्ही साधा गूळ जे असतो ते वापरतो. तीळ भाजून घेतल्यावरती आपण शेंगदाणे भाजून घेऊया. आता आपण चणा डाळ भाजून घेऊया. आम्ही शेंगदाणे भाजलेले कुटून घेतलेत, बारीक करून घेतलेत. आणि हा गूळ किसून घेतलाय बारीक. सो आता मी कढई तापत ठेवलेली आहे, गरम करत ठेवले. आता याच्यामध्ये आपण बारीक केलेलं गूळ टाकायचे. सो अर्धा किलो तिळाचे लाडू बनवणार आहे आम्ही. सो हे अर्धा किलो गूळपेक्षा थोडं कमीच आम्ही गूळ वापरले. ते आता बारीक केलेलं गूळ कढईमध्ये टाकतोय आणि हे मिक्स करायचे, हलवायचे स्पूनने. त्यानंतर तूप टाकायचे 2 चम्मच. ह्याचा पाक बनवायचा आपल्याला फास्ट गॅसवरती, बारीक गॅसवरती, सॉरी, पाक बनवून घ्यायचा आपल्याला गुळाचा. मस्त असं पाक झाला आहे आता हा रेडी. बघा, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. असं होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचंय. थोडं एक थेंब पाण्यात टाकून बघायचं पाक कसा झालाय. कशाला? हे पाक पक्का चांगला झाला ना की मग लाडू चांगले कडक खुसखुस होतात एकदम. अच्छा, हे पाक आपला आता कडक झालेला आहे. म्हणजे हाताला चिकट लागतोय का? कडक नाही, चांगला झालाय पाक. आता हा पाक तयार झालेला आहे. अच्छा, मग आपल्या टेस्टसाठी पहिला पाण्यामध्ये एक थेंब टाकून बघायचे. जर हाताला कडक असेल तर मग तयार झाले आपला पाक समजायचं. सो आता आपण भाजलेले तीळ टाकायचं त्याच्यामध्ये हळूहळू. आणि हे गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे. बारीक केलेले भाजलेले शेंगदाणे पण टाकायचे, ते पण मिक्स करून घ्यायचे. थोडीशी डाळ, चणा डाळ, बोल, हे काय पावडर याची आपली जायफळ, जायफळची पावडर 1 चमचा, 1 स्पून जायफळ पावडर आणि 1 स्पून वेलची पावडर. वेलची पावडर हे टाकायचे. ह्याच्याने म्हणजे खूप छान असं फ्रॅग्रन्स येणार, छान वास येणार. पुन्हा मिक्स करायचे स्पूननेच, कंटिन्युअस मिक्स करत राहायचे जेणेकरून ते चिकटू नये. सो आता आम्ही गॅस पण बंद केलाय. मिक्स करून सगळं मिक्स झालं आणि आता गरम गरम लाडू वळून घ्यायचे छोटे छोटे. सो ते पण तुम्हाला दाखवतो आम्ही कसं करतोय ते. सो आम्ही लाडू बनवून घेतो आता. हे गरम गरम आहेत, सो गरम गरमच वळून घ्यायचे. हा तर चटका तर लागणार आहे, पण छान पण लागणार टेस्टी खायला. अगं, भाजला हात. पाण्यात हात लावायचा, पाण्यात हात लावायचा. पाण्याचा हात लावायचा पहिला, त्याच्यानंतर तुमचे हात भाजणार माझ्यासारखे. चटका नाही बसणार, पाण्यात हात.
सो गाईज लाडू रेडी आहे. खूपच छान बनला आहे. मी टेस्ट पण केलं आहे. तुम्ही पण नक्की बनवा. सो गाईज आम्ही लाडू बनवले आहेत. तुम्हाला हा तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईव्ह करा आणि सबस्क्राईब करा. करा. आणि मकर संक्रांतीला हा लाडू बनवून टेस्ट करा ह्याची. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. हॅपी मकर संक्रांती टू एव्हरीवन. अजून काय बोलायचं आहे मम्मी? आता काय बोलायचं.